नमस्कार रसिको. रफी की याद में या आपल्या एपिसोडमध्ये आज रफीची गाणी पडद्यावर गायलेल्या हिरोचं नाव आहे जितेंद्र. 1964 साली व्ही शांताराम प्रोडक्शनच्या गीत गाया पत्थरोने या सिनेमामध्ये जितेंद्रची पहिल्यांदा एंट्री झाली. यात त्याची नायिका होती राजश्री. मित्रहो, 1967 साली प्रदर्शित झालेला फर्ज हा जितेंद्रचा पहिला हिट पिक्चर. रातोरात स्टार आणि जम्पिंग जॅक ही जितेंद्रला ओळख मिळाली आणि त्याची घोडदौड पुढे सुरू झाली. या फर्जमधलं पहिलं गाणं आहे मस्त बहारों का मैं आशिक, मैं जो चाहे यार करूं, चाहे गुलों के साए से खेलूं, चाहे कली से प्यार करूं, सारा जहां है मेरे लिए, मेरे लिए. मस्त बहारों का मैं आशिक, मैं जो चाहे यार करूं, चाहे गुलों के साए से खेलूं, चाहे कली से प्यार करूं, सारा जहां है मेरे लिए, मेरे लिए. या फर्जमध्ये जितेंद्रची नायिका होती बबिता. या फर्जमधलं हे दुसरं गाणं एक बर्थडे सॉन्ग. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू सुनीता, हैप्पी बर्थडे टू यू. हे दोन्ही गाणे आजही खूप लोकप्रिय आहेत. 1969 साली प्रसाद प्रोडक्शनचा जीने की राह रिलीज झाला. या जीने की राहमध्ये जितेंद्रची नायिका होती तनुजा आणि संगीतकार होते लक्ष्मीकांत प्यारेलाल. यातही मोहम्मद रफीची जी दोन गाणी जितेंद्रला पडद्यावर गायला मिळाली, आजही मोहम्मद रफीच्या टॉप गाण्यामध्ये या दोन्ही गाण्यांचा समावेश आहे. तर पहिलं गाणं आहे आने से उसके आए बहार, जाने से उसके जाए बहार, बड़ी मस्तानी है मेरी महबूबा, मेरी जिंदगानी है मेरी महबूबा. आणि दुसरं यात जीवन चिंतनपर सगळं त्यातले भाव आहेत असं एक छान गाणं. एक बंजारा गाए, जीवन के गीत सुनाए, हम सब जीने वालों को जीने की राह बताए, एक बंजारा गाए ओ. 1969 सालीच आलेला गुनाहों का देवता याचे संगीतकार शंकर जयकिशन आणि जितेंद्रची नायिका राजश्री. हमको तो बर्बाद किया है और किसे बर्बाद करोगी, भूल न जाना आज के दिन को, एक दिन हमको याद करोगे, हमको तो बर्बाद किया है. 1968 साली मेरे हुजूर रिलीज झाला. यात राजकुमार, जितेंद्र आणि माला सिन्हा असा लव ट्रायंगल होता आणि संगीतकार शंकर जयकिशन. संगीतकार शंकर जयकिशनचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या एका फिल्मचा अल्बम सगळी गाणी असलेला संग्रह हा हिट असायचा. तसंच मेरे हुजूरच्या बाबतीतही आपल्याला म्हणता येतं. यात जितेंद्रची दोन गाणी रुख से जरा नकाब उठा दो,
मेरे हुजूर, रुख से जरा नकाब उठा दो मेरे हुजूर, जलवा फिर एक बार दिखा दो मेरे हुजूर। या गाण्यामध्ये ट्रेनमध्ये गाणं असल्यामुळं ट्रेनचा इफेक्ट या म्युझिकमध्ये खूप छान आलेला आहे। दुसरं आहे एक गमगीन गाणं, गम उठाने के लिए मैं तो जिए जाऊंगा, गम उठाने के लिए मैं तो जिए जाऊंगा, सांस की लय पे तेरा नाम लिए जाऊंगा, गम उठाने के लिए मैं तो जिए जाऊंगा। यानंतर 1970 साली आलेला वारिस या फिल्ममधलं गाणं ऐकूया। वारिसमध्ये जितेंद्रची नायिका होती हेमा मालिनी, यांचे पुढे अनेक सिनेमे गाजले। तर या वारिसचे संगीतकार होते R.D. बर्मन। एक बेचारा प्यार का मारा, एक बेचारा प्यार का मारा, राहों में तेरी देख पड़ा है, डाल दे जाना जुल्फों का साया, एक बेचारा प्यार का मारा। आता दुसऱ्या भागात बाकी काही गाणे आपण ऐकूया उद्या नेक्स्ट एपिसोडमध्ये। हा एपिसोड कसा वाटला लाईक, कॉमेंट आणि सबस्क्राईब करा। रफीची गाणी अशीच आठवूया। नमस्कार।